Hello friends, welcome back to my channel. Today we are going to learn Androclus and the Lion, one of the lesson from standard 8th. Okay, now let's begin the lesson. Long, long ago, there lived a kind, gentle, and courteous man called Androclus. Androclus or Androclus, you can say. Okay, long, long ago means खूप खूप वर्षापूर्वी देअर लिव्ड अ काइंड म्हणजे दयाळू, जंटल म्हणजे जो सभ्य आहे, प्रामाणिक आहे, आणि त्याचबरोबर कर्टियस म्हणजे कसा, पोलाईट पर्सन, नम्र असा एक व्यक्ती राहत होता ज्याचं नाव होतं अँड्रोक्लस. बट ही हॅड व्हेरी क्रुएल मास्टर म्हणजे मालक. तर त्या अँड्रोक्लसचा जो मालक होता तो कसा होता, तर क्रुएल होता. क्रुएल म्हणजे क्रूर किंवा दुष्ट. इन दोज डेज kings, nobles and other wealthy men used poor people as their slaves. स्लेव म्हणजे काय, तर गुलाम. त्या काळामध्ये, त्या दिवसांमध्ये जे किंग्ज होते, राजे होते, त्याचबरोबर नोबल्स म्हणजे रॉयल पर्सन, अँड वेल्दी म्हणजे कसे, तर भरपूर असे श्रीमंत लोक. तर हे जे काही राजे होते, त्याचबरोबर नोबल पर्सन्स होते, श्रीमंत असे व्यक्ती होते, ते काय करायचे, जे पुअर पीपल होते, गरीब लोक होते, त्यांना स्लेव्ज म्हणून त्यांचा यूज करायचे. स्लेव्ज म्हणजे गुलाम, म्हणजे ह्या गरीब लोकांना ते त्यांचे गुलाम बनवायचे. अँड्रोक्लस वॉज अ स्लेव, आणि असाच अँड्रोक्लस सुद्धा काय होता, तर गुलाम होता. द स्लेव्ज वेअर फोर्स टू वर्क फॉर देअर मास्टर्स. आणि स्लेव्ज जे होते, गुलाम जे होते, त्यांना काय केलं जायचं, फोर्स केलं जायचं, त्यांच्यावर दबाव आणला जायचा. तर त्यांच्या मालकासाठी काम करण्यासाठी त्यांच्यावर दबाव आणला जायचा. दे हॅड टू डू व्हॉट देअर मास्टर्स टोल्ड देम. आणि त्यांचे जे मालक होते, हे जे गुलामांचे जे काही मालक होते, तर त्या मालकांनी जे जे सांगितलं ते काम ह्या स्लेव्जला, या गुलामांना करावंच लागत असे. दे हॅड नो फ्रीडम म्हणजे काय बाळांनो, तर स्वातंत्र्य. नो राईट्स म्हणजे अधिकार. तर अशा या गुलामांना कोणतंही स्वातंत्र्य नव्हतं, त्याचबरोबर कोणतेही अधिकार नव्हते. इवन व्हेन दे वेअर अनहॅपी विथ देअर मास्टर दे कुड नॉट लिव्ह हिम. आणि हे जे काही गुलाम होते ते त्यांच्या मास्टरसोबत असताना किंवा काम करताना जरी ते नाखुश असतील त्यांच्या मास्टरच्या क्रुएल वागण्यामुळे, तरीसुद्धा त्यांना त्यांचं, त्या मास्टरांचं म्हणजे त्या मालकाचं काम सोडून जाण्याचा अधिकार नव्हता. दे वेअर बाउंड बाय लॉ टू ओबे देअर मास्टर हाऊ एव्हर विकेड ही माइट बी. बाउंड बाय लॉ मीन्स स्ट्रिक्टली फोर्स टू फॉलो द लॉ. म्हणजे त्यांना त्यांचे जे मास्टर होते त्यांची आज्ञा, ओबे मीन्स आज्ञा पाळणे, तर त्या मालकांची आज्ञा पाळणं हे कायद्याने बंधनकारक होतं बाळणं. हाऊ एव्हर विकेड ही माइट बी. त्यांचा मास्टर, त्यांचा मालक कितीही विकेड असला, कितीही दुष्ट असला, क्रूर असला, त्या मालकाने काही गैरवर्तन केलं तरीसुद्धा असा एक लॉ होता की ते त्यांना त्या मालकांकडे काम करावंच लागत असे. अँड्रोक्लस डिड नॉट लाईक हिज हार्टलेस विकेड मास्टर. अँड्रोक्लसला त्याचा जो मास्टर होता, मालक होता, कसा होता तो, हार्टलेस म्हटलेलं आहे. हार्टलेस म्हणजे ज्याला काही दया माया ही नव्हती, असा क्रूर पर्सन जो मालक होता तो आवडायचा नाही. हिज मास्टर स्टार्व्ड हिज स्लेव्स अँड ऑफन व्हीप देम. स्टार्व मीन्स भुकेला, आणि व्हीप म्हणजे तर चाबूक. तर त्याचा जो मालक होता तो काय करायचा, त्याच्या गुलामांना नेहमी भुकेलं ठेवायचा, म्हणजे उपवाशी ठेवायचा. त्याचबरोबर ऑफन व्हीप देम, आणि नेहमी त्यांना चाबकाने फटके मारायचा. अँड्रोक्लस फेल्ट दॅट इवन डेथ वॉज बेटर दॅन सर्विंग सच अ मास्टर. आणि म्हणून अँड्रोक्लसला कसं वाटायचं की डेथ म्हणजे काय, मृत्यू, अशा मालकाच्या इथं काम करण्यापेक्षा, सर्विंग म्हणजे सेवा करणे किंवा काम करणे, तर अशा मालकाच्या इथं काम करण्यापेक्षा
त्याला काय वाटायचं तर मृत्यू बेटर आहे, म्हणजेच अशा मालकाच्या इथं काम करण्यापेक्षा मेलेलं बरं असं त्याला वाटत होतं. ही केप्ट लुकिंग आउट फॉर अ गुड ऑपॉर्च्युनिटी. ऑपॉर्च्युनिटी म्हणजे संधी, आणि तो एक चांगली संधी नेहमी शोधत असे. ॲट द फर्स्ट चान्स ही गॉट. आणि पहिला चान्स त्याला मिळाला कशाचा? ही एस्केप फ्रॉम द क्लचेस ऑफ हिज क्रुएल मास्टर. क्लचेस मीन्स टाईट होल्ड ज्याला आपण म्हणतो. तर म्हणजे मालकाच्या कचाट्यातून सुटण्याचा त्याला एक मार्ग मिळाला, एक चान्स मिळाला, एक संधी मिळाली. नाऊ अल्दो अँड्रोक्लस हॅड दस रन अवे ही वॉज नॉट अ कावर्ड. पहा, जरी अँड्रोक्लस पळून गेला, त्याला संधी मिळताच तो तेथून पळून गेला, निघून गेला, पण तरीही अँड्रोक्लस कसा नव्हता तर वॉज नॉट अ कॉवर्ड. कॉवर्ड मीन्स बित्रा. वन हू गेट्स इझिली अफ्रेड, म्हणजे एखादा लगेच घाबरतो त्याला आपण कॉवर्ड म्हणतो, तर तसा अँड्रोक्लस नव्हता. ही टूक शेल्टर इन अ फॉरेस्ट. आता त्याच्या मालकाच्या तावडीतून सुटल्यानंतर त्याने कुठे आसरा घेतला? शेल्टर म्हणजे आसरा, तर फॉरेस्टमध्ये, जंगलामध्ये. ही वॉज नॉट अफ्रेड ऑफ द वाईल्ड बीस्ट दॅट रोम द फॉरेस्ट. बीस्ट म्हणजे पशु, म्हणजेच प्राणी. वाईल्ड प्राणी म्हणजे जंगली प्राणी जे होते ते जंगलामध्ये फिरायचे. रोम म्हणजे एक प्रकारे फिरणे. तर ही वॉज नॉट अफ्रेड. अफ्रेड म्हणजे घाबरणे, तर तो घाबरायचा नाही. जरी त्या जंगलामध्ये जंगली प्राणी फिरत असायचे, जसं फॉर एक्झाम्पल लायन असेल, टायगर असेल, तरी तो घाबरत नव्हता आणि त्याने त्या जंगलामध्ये शेल्टर घेतला, आसरा घेतला. ही डिड नॉट माइंड दॅट ही हॅड नो रूफ ओव्हर हिज हेड. म्हणजे त्याच्या डोक्यावर छप्पर नव्हतं, म्हणजे राहण्यासाठी विशिष्ट अशी चांगली जागा नव्हती, घर नव्हतं, तरीसुद्धा ही डिड नॉट माइंड, त्याला काही फरक पडत नव्हता. ही वॉज हॅप्पी दॅट ही वॉज फ्री ॲज अ बर्ड टू गो व्हेअर एव्हर ही विश्ड. आता तो कसा होता तर आनंदी होता, कारण ही वॉज फ्री. फ्री म्हणजे कसा होता तो आता? एकदम मुक्त होता. कोणासारखा तर बर्डसारखा, पक्ष्यासारखा अगदी मुक्त होता, कारण त्याला जिथं वाटेल तो तिथं जाऊ शकत होता. वन डे ॲज ही वॉज वॉन्डरिंग इन द फॉरेस्ट ही सडनली केम फेस टू फेस विथ अ लायन. आणि एके दिवशी जंगलामध्ये भटकताना, वॉन्डर मीन्स भटकणे, तर जंगलामध्ये भटकताना अँड्रोक्लसला अगदी फेस टू फेस कोण भेटलं? लायन भेटला. हिज फर्स्ट रिॲक्शन वॉज टर्न अँड फ्ली. तर अशा वेळेस अँड्रोक्लसची फर्स्ट रिॲक्शन काय होती तर वळायचं आणि फ्ली. फ्ली मीन्स रन अवे, तर तिथून टर्न घ्यायचं आणि पळून जायचं. बट देन ही सॉ दॅट द लायन हॅड नॉट मूड ऑन सीइंग हिम. पण त्याने काय पाहिलं तर जो लायन होता, लायनने जरी त्याला पाहिलं होतं, अँड्रोक्लसला पाहिलं होतं, तरीसुद्धा ही हॅड नॉट मूड ऑन सीइंग हिम, तर लायन त्याने काही हालचाल केली नव्हती. इट नायदर ग्रोल्ड नॉर रोअर्ड. ग्रोल्ड मीन्स गुरगुरणे आणि रोअर्ड मीन्स गर्जना करणे, डरकाळी फोडणे. ओके. इन फॅक्ट इट लुक्ड ॲट हिम पिटियसली ॲज इफ इट वॉज इन अ ग्रेट पेन. आणि तो जो लायन होता त्याने जरी अँड्रोक्लसला पाहिलं तरी तो गुरगुरला नाही, त्याचबरोबर त्याने डरकाळी फोडली नाही. इट लुक्ड ॲट हिम. ॲट हिम म्हणजे अँड्रोक्लसकडे. तर तो अँड्रोक्लसकडे कसा पाहत होता? पिटियसली. पिटियसली मीन्स इन अ पिटियस मॅनर, करुणापूर्ण असा, म्हणजे दयेच्या भावनेने. जसं अँड्रोक्लस त्याच्यावर काहीतरी दया करेल अशा पद्धतीने, कळवळून असं. ॲज इफ इट वॉज इन अ ग्रेट पेन. म्हणजेच तो लायन काय होता तर ग्रेट पेनमध्ये होता. पेन म्हणजे वेदना, म्हणजे त्याला कोणत्या तरी गोष्टीची वेदना होत होती, म्हणून तो अँड्रोक्लसला पाहून गर्जना त्याने केली नाही किंवा गुरगुरला देखील नाही आणि हालचालही केली नाही. अँड्रोक्लस पॉज्ड. मग हे पाहून अँड्रोक्लस काय केलं? अँड्रोक्लसने थांबला. देन ही मूव्ड व्हेरी कॉशियसली टुवर्ड्स द लायन. कॉशियसली म्हणजे व्हेरी केअरफुली, अगदी काळजीपूर्वकरित्या तो लायनकडे जाऊ लागला.
स्टेप बाय स्टेप, अगदी एक एक पाऊल पुढे टाकत टाकत, कारण तो शेवटी हिंस्र पशु आहे आणि म्हणून अँड्रोक्लस थोडाफार घाबरून तो स्टेप बाय स्टेप एक एक पाऊल पुढे टाकत कोणाकडे वळला तर लायनकडे जाऊ लागला. द लायन मोन अँड व्हिम्पर. मोन मीन्स मेड पेनफुल साऊंड, म्हणजे आपण कणण्याचा आवाज म्हणूयात त्याला. अँड व्हिम्पर, व्हिम्पर मीन्स क्राईड पेनफुली, अगदी वेदनेने तो किंचाळला. प्लीज हेल्प मी. काय म्हटला तो तर, कृपया मला मदत कर. इट्स आईज सीम्स टू से. आता लायन बोलला नाही तर त्याच्या डोळ्यांमधून असं दिसत होतं. व्हेन अँड्रोक्लस ड्रू नियर, द लायन लोअर्ड इट्स हेड अँड बिगॅन टू लिक इट्स पॉ. जेव्हा अँड्रोक्लस त्याच्या जवळ जाऊ लागला तेव्हा लायनने काय केलं, लोअर्ड इट्स हेड, त्याची मान खाली वळवली. अँड बिगॅन टू लिक, लिक म्हणजे चाटणे, इट्स पॉ, पॉ म्हणजे पंजा, तर त्याने स्वतःचा पंजा चाटायला सुरुवात केली. देन अँड्रोक्लस सॉ दॅट द लायन्स पॉ वॉज वुंडेड, सोअर अँड स्वोलन. स्वेल म्हणजे सुजणे, स्वोलन हा त्याचा पास्ट टेन्स आहे बाळांनो. तर अँड्रोक्लसने काय पाहिलं लायनच्या पॉला, तर तो उंडेड आहे म्हणजे जखमी आहे, त्याचा पंजा जखमी झालेला आहे आणि त्याचबरोबर सुजला देखील आहे. ऑन अ क्लोजर लुक अँड्रोक्लस नोटीस दॅट अ बिग थॉर्न, थॉर्न म्हणजे काटा, हॅड पियर्स, पियर्स म्हणजे टोचणे, वन ऑफ द लायन्स टोज. आणि जो लायनचा टो होता, म्हणजे त्या पंजाची जी काही बोटं असतील, बोटांचा भाग असेल, तर त्याला एक काटा टोचलेला होता. सो दिस इज द कॉज ऑफ द लायन्स डिस्ट्रेस, थॉट अँड्रोक्लस. डिस्ट्रेस मीन्स ट्रबल, ग्रेट ट्रबल म्हणजे मोठा त्रास. तर कोणता होता, अँड्रोक्लसने विचार केला की याची जी वेदना होती तर ती कोणती होती, तर हा जो काटा त्याच्या टोजमध्ये टोचला गेला होता हे त्याच्या वेदनेचं मुख्य कारण होतं, असा अँड्रोक्लसने विचार केला. समनिंग अप ऑल द करेज. समनिंग अप मीन्स ट्राईंग टू बी ब्रेव, म्हणजे सगळं धैर्य एकवटून. अँड्रोक्लस स्ट्रेच हिज हँड, त्याचा अँड्रोक्लसने स्वतःचा हँड पुढे केला, स्लोली टुवर्ड्स द इंजर्ड पॉ. कुठे केला त्याने त्याचा हात, कुठे पुढे नेला, तर जे लायनचा पॉ होता, पंजा होता, जो इंजर्ड झाला होता, जखमी झालेला होता, त्या पंजाकडे त्याने स्वतःचा हात वळवला. ही वॉज अफ्रेड दॅट द लायन वूड अटॅक हिम इफ ही टच इट्स स्वोलन पॉ. आणि अजून त्याला काय वाटत होतं मनातून, काय घाबरत होता, तर अफ्रेड मीन्स घाबरणे. द लायन वूड अटॅक हिम, जो लायन आहे तो त्याच्या मिस पॉला जर हात लावला, पंजाला जर हात लावला, तर स्वोलन जागेला म्हणजे सुजलेल्या त्याच्या पंजाला मी जर टच केलं तर काय होईल, एखाद्या वेळेस हा लायन माझ्यावर अटॅक करेल, हल्ला करेल, असं अँड्रोक्लस घाबरत होता. बट द लायन सीम टू अंडरस्टँड हिज गुड इंटेन्शन. इंटेन्शन मीन्स पर्पज, हेतू. पण लायनला मे बी असं समजून गेलं असेल किंवा दिसत असावं की याचा जो अँड्रोक्लसचा जो पर्पज आहे, जो हेतू आहे, तो कसा आहे तर गुड आहे. जणू काही अँड्रोक्लसचा चांगला हेतू लायनला समजला होता. अँड्रोक्लस टूक द पॉ इन हिज लेफ्ट हँड. अँड्रोक्लसने त्या सिंहाचा पॉ जो होता, पंजा होता, त्याच्या लेफ्ट हातात घेतला. डेप्टली ही पुल्ड आउट द थॉर्न. डेप्टली मीन्स स्किलफुली अँड क्विकली, अगदी कौशल्यपूर्णरित्या आणि त्याचबरोबर क्विकली, अगदी पटकन त्याने त्या पॉमधला थॉर्न ओढून काढला. देन टिअरिंग अ पीस ऑफ हिज ओन क्लोदिंग द काइंड मॅन बाउंड अप द लायन्स इंजर्ड पॉ. आणि टिअर म्हणजे फाडणे, तर त्याच्या क्लोथचा, त्याच्या कपड्यांचा एक तुकडा त्याने फाडला. आणि काइंड मॅन, अँड्रोक्लस कसा होता तर दयाळू. बाउंड अप द लायन्स इंजर्ड पॉ, आणि जो जखमी झालेला पंजा होता तो लायनचा, त्याने या स्वतःच्या कपड्यांचा एक तुकडा फाडून त्या जखमेला बांधला. बाउंड अप म्हणजे बाइंड म्हणजे बांधणे, त्याचा पास्ट टेन्स बाउंड. तर अशा पद्धतीने अँड्रोक्लसने त्या लायनला मदत केली.
To his surprise and wonder, the lion then licked his arm as if to show gratitude. ग्रॅटिट्यूड मीन्स कृतज्ञता. तर जणू काही एक आश्चर्याची गोष्ट म्हणजे कृतज्ञता दाखवण्यासाठी लॉयनने त्या अँड्रोक्लसचा हात चाटायला सुरुवात केली. अँड्रोक्लस रिमेन विथ द लायन टिल इट कुड वॉक अगेन. आणि अँड्रोक्लस त्या लॉयनसोबत किती वेळपर्यंत थांबला, तर जोपर्यंत लॉयन स्वतः त्याच्या पावलावर चालू लागला, त्याच्या पंजावर चालू लागला. ही वूड हंट in the forest and share his food with the helpless beast. ही वूड हंट, हंट म्हणजे शिकार करणे. आणि मग हा अँड्रोक्लस काय करायचा, तर जंगलामध्ये शिकार करायचा आणि त्याचबरोबर जी शिकार केलेली असायची ती तो जे हेल्पलेस बीस्ट होते, जे असं ज्यांना काही मदतीची गरज होती काही प्राण्यांना, तर अशा प्राण्यांबरोबर तो त्याची शिकार शेअर करत असायचा, वाटून घ्यायचा. एव्हरी डे ही वूड क्लीन अँड ड्रेस द लायन्स वुंड. आणि त्याचबरोबर ह्या लायनची जी वुंड होती, जखम होती, तो रोज त्याला क्लीन करायचा, स्वच्छ करायचा आणि एक प्रकारे त्याचं ड्रेसिंग करायचं, त्याला पट्टी बांधायचा. द लायन वॉज एबल टू मूव्ह अबाउट. आणि आता लायन चांगला हालचाल करण्यासारखा झाला होता. मेनी टाइम्स इट फॉलोड अँड्रोक्लस वेअर एव्हर ही वेंट. आणि बऱ्याच वेळा अँड्रोक्लसच्या तो मागोमाग जात असे. इन द मीनवाईल, मध्यंतरीच्या काळात अँड्रोक्लस मास्टर हॅड कंप्लेंट टू द अथॉरिटीज दॅट हिज स्लेव अँड्रोक्लस हॅड रन अवे. आणि मध्यंतरीच्या काळात, दरम्यानच्या काळात अँड्रोक्लसचा जो मालक होता त्याने त्यांचे जे अधिकारी होते, अथॉरिटी जी होती, त्यांच्याकडे तक्रार केली, कंप्लेंट केली की त्याचा जो स्लेव अँड्रोक्लस होता तो पळून गेला आहे. सोल्जर्स वेअर सेंट इन ऑल डिरेक्शन्स टू कॅप्चर अँड्रोक्लस. कॅप्चर म्हणजे ताब्यात घेणे. तर अँड्रोक्लसला ताब्यात घेण्यासाठी तर त्यांचे जे अथॉरिटी होते त्यांनी काय केलं, सोल्जर्सला पाठवलं, सैनिकांना पाठवलं अगदी सगळ्या दिशांमध्ये, ऑल द डिरेक्शन्स टू कॅप्चर अँड्रोक्लस. दे सर्च फॉर हिम हाय अँड लो बट कुडंट फाइंड हिम. अगदी जागोजागी त्यांनी अँड्रोक्लसचा शोध घेतला पण ते अँड्रोक्लसला काही शोधू शकले नाही. ॲट लास्ट, शेवटी दे केम टू द फॉरेस्ट वेअर अँड्रोक्लस लिव्ड. आणि मग ते अँड्रोक्लस ज्या जंगलात राहत होता तिथे ते आले. इट सो हॅपन दॅट अँड्रोक्लस हॅड गॉन आउट अलोन दॅट डे वाईल द लायन रेस्टेड नियर द केव. आणि नेमके त्या दिवशी असं झालं की अँड्रोक्लस बरोबर लायन बाहेर पडला नव्हता, तर तो कुठे होता, त्याच्या केवजवळ रेस्ट करत होता, आराम करत होता. बोथ ऑफ देम फेल इन टू द हँड्स ऑफ द सोल्जर्स. आणि मग काय झालं, तर ते दोघंही सैनिकाच्या तावडीत सापडले, लायनसुद्धा आणि अँड्रोक्लससुद्धा. द सोल्जर्स टूक देम बॅक टू द सिटी. मग त्या सोल्जर्सने सिंहालाही आणि त्याचबरोबर अँड्रोक्लसलाही त्यांच्या शहरात परत नेलं. दे पुट अँड्रोक्लस इन चेन्स इन अ प्रिझन. द लायन वॉज केज्ड. चेनने, साखळीने त्यांनी काय केलं, अँड्रोक्लसला प्रिझनमध्ये, तुरुंगामध्ये टाकलं, अगदी साखळीने बांधून. आणि लायनला कुठे, तर केजमध्ये, पिंजऱ्यामध्ये. इन दोज डेज पीपल who were found to be guilty of a serious crime were fed to wild beasts as punishment. आणि त्या काळामध्ये शिक्षा कशी दिली जात होती, तर जे लोक गिल्टी होते, अपराधी होते, ज्यांनी काही सिरियस क्राईम केला आहे, क्राईम म्हणजे गुन्हा, अगदी गंभीर असा गुन्हा केला आहे, तर त्यांना हे जे वाईल्ड बीस्ट होते, वन्य पशु होते, तर त्यांना खाऊ घातलं जायचं ॲज पनिशमेंट, अगदी शिक्षा म्हणून. म्हणजे त्यांच्या पुढे या लोकांना, गिल्टी लोकांना, अपराधी लोकांना या वन्य पशूंसमोर टाकलं जायचं. रनिंग अवे फ्रॉम वन्स मास्टर वॉज अ व्हेरी सिरियस क्राईम ॲट दॅट टाईम. आणि आपल्या मालकाकडे गुलामगिरी करत असताना असं पळून जाणं हा सुद्धा एक सिरियस क्राईम होता, गंभीर असा गुन्हा होता त्या काळात. Therefore, Androclus too was to be thrown to the wild beast. आणि म्हणून
अँड्रोक्लसला सुद्धा कोणती शिक्षा दिली गेली होती, तर ह्या वाईल्ड बीस्ट जो हा वन्य पशु आहे, जंगली प्राणी, त्याच्यासमोर टाकण्याची शिक्षा या अँड्रोक्लसला झाली होती. लायन आणि अँड्रोक्लसचं सुंदर असं पिक्चर आपल्याला इथं दिलेलं दिसून येतंय बाळांनो. ओके. ऑन द अपॉइंटेड डे द एम्परर अराइव्ड ॲट द सर्कस अँड टूक हिज प्लेस. ऑन द अपॉइंटेड डे म्हणजे ठरवलेल्या दिवशी द एम्परर म्हणजे सम्राट किंवा राजा, अराइव्ड ॲट द सर्कस अँड टूक हिज प्लेस. तर ठरवलेल्या दिवशी राजा त्या स्थळी आला आणि स्थानापन्न झाला. द क्राऊड चिअर्ड लाऊडली. आणि तिथं जी जमलेली मंडळी होती, काही गर्दी होती, त्यांनी काय केलं, चिअर्ड केलं, जल्लोष केला. द ट्रम्पिटर्स ब्ल्यू द ट्रम्पिट अँड अँड्रोक्लस वॉज ब्रॉट इन टू द एरिना. आणि जे तुतारी वादक होते, ट्रम्पिटर्स मीन्स तुतारी वादक, यांनी काय केलं, ब्ल्यू द ट्रम्पिट, त्यांनी तुतारी वाजवली. अँड अँड्रोक्लस वॉज ब्रॉट इन टू द एरिना. एरिना मीन्स अ ग्राउंड सराउंडेड बाय सीट्स ऑन ऑल साइड्स फॉर स्पोर्ट्स अँड अदर पब्लिक इव्हेंट्स. आपण पाहिलंच असेल की एक सेंटरमध्ये ग्राउंड असतं आणि त्याच्या आजूबाजूने सीट्स असतात, म्हणजे बसण्याची सोय केलेली असते. अशा पद्धतीचं ते रिंगण, ज्याला एरिना आपण असं म्हणतो, तर तिथं अँड्रोक्लसला आणलं गेलं. हिज चेन्स वेअर अनबाउंड. त्याचं जे साखळदंड होतं ते काढण्यात आलं. ही फेल्ट वीक अँड डिस्मेड. डिस्मेड मीन्स सॅड आणि वीक म्हणजे तो कमकुवत किंवा अशक्त. त्याला थोडं अशक्त असं जाणवत होतं आणि त्याचबरोबर तो कसा होता, सॅड होता, दुःखी होता. ही वॉज सर्टन दॅट धिस वॉज द लास्ट डे ऑफ हिज लाईफ. सर्टन मीन्स खात्री. तर त्याला खात्री होती की हा आजचा दिवस काय, तर त्याच्या लाईफचा लास्ट डे आहे, शेवटचा दिवस आहे. ॲट द ऑपोजिट एंड अ गेट वॉज रेज्ड अँड अ फेरोसियस लायन वॉज रिलीज इन टू द एरिना. आणि ॲट द ऑपोजिट एंड विरुद्ध टोकाला अ गेट वॉज रेज, एक गेट उचललं गेलं. अँड अ फेरोसियस लायन वॉज रिलीज. फेरोसियस मीन्स वाईल्ड अँड डेंजरस, अगदी हिंस्र असा प्राणी, म्हणजे हिंस्र असा लायन, सिंह रिलीज केला गेला, मुक्त केला गेला. कुठेतरी इन टू द एरिना, त्या रिंगणामध्ये त्याला सोडण्यात आलं. इट हॅड बीन केप्ट हंग्री टू मेक इट मोर फेरोसियस. आणि त्याला जास्तीत जास्त डेंजरस बनवण्यासाठी, भयंकर असं बनवण्यासाठी किती दिवसापासून हंग्री ठेवण्यात आलं होतं. हंग्री म्हणजे भुकेला ठेवण्यात आलं होतं. अँड्रोक्लस वॉज फिल्ड विथ फिअर. अँड्रोक्लस खूप घाबरला होता. बट ही पुट अप अ ब्रेव फ्रंट. पुट अप अ ब्रेव फ्रंट मीन्स शो दॅट वन इज नॉट अफ्रेड. पण तो असं दाखवत होता की मी काही घाबरलो नाही, मी घाबरलेलो नाही. द लायन सॉ अँड्रोक्लस अँड रश टोवर्ड्स हिम. आणि त्या लायनने अँड्रोक्लसला पाहिलं आणि त्याच्याकडे धाव घेतली. बाउंडिंग अँड रोअरिंग, अगदी गर्जना करतच. बट सडनली इट स्टॉप्ड इन इट्स ट्रॅक्स. पण लगेचच तो त्या रस्त्यातच थांबला, थबकला. देन इट मूव्ड स्लोली फॉरवर्ड. आणि हळूहळू तो अँड्रोक्लसकडे आता जाऊ लागला, पुढे जाऊ लागला. ऑल इट्स रेज सीम टू हॅव मेल्टेड. रेज मीन्स राग. तर त्याचा जो राग होता तो काय झाला होता, मेल्ट झाला होता, वितळून गेला होता. म्हणजे त्याचा राग आता थोडा थोडा शांत झाला होता. अँड्रोक्लस सॉ धिस टू. आणि अँड्रोक्लसने सुद्धा हे पाहिलं. इच फ्रेंड रेकग्नाइज द अदर. आणि त्याचबरोबर एका मित्राने दुसऱ्या मित्राला ओळखलं होतं. रेकग्नाइज म्हणजे ओळखणे. तर दोघांनी एकमेकांना ओळखलं होतं, त्या लायनने सुद्धा आणि अँड्रोक्लसने सुद्धा. म्हणजेच ज्या लायनला अँड्रोक्लसने हेल्प केली होती, मदत केली होती, त्याची उंड बरी केली होती, तर तोच तो लायन होता. टू एव्हरीवन्स अमेजमेंट द लायन बाउंडेड टुवर्ड्स अँड्रोक्लस अगेन. बट व्हेन इट रीच हिम इट बिगॅन टू पर अँड रब इट्स नोज अगेन्स्ट हिम. आणि सगळेजण अगदी गोंधळात पडले होते. का गोंधळले होते सगळेजण, तर त्यांनी काय पाहिलं, लायन बाउंडेड टुवर्ड्स अँड्रोक्लस अगेन. म्हणजे लायनने
अँड्रोक्लसकडे झेप घेतली आणि जेव्हा तो त्याच्याजवळ पोचला तेव्हा इट बिगॅन टू पर अँड रब, थोडा गुरगुरला आणि त्याचं जे नोज होतं तर त्याने नोज रब करायला सुरुवात केली. अँड्रोक्लसला त्याचं नोज तो घासू लागला. अँड्रोक्लस हग द लायन, हग म्हणजे मिठी मारणे. तर अशा पद्धतीने अँड्रोक्लसने काय केलं, त्या सिंहाला मिठी मारली. ही वेप्ट विथ रिलीफ अँड जॉय, रिलीफ म्हणजे मुक्तता, अगदी मोकळेपणे मुक्ततेने तो रडला आणि आनंदित झाला. वेप्ट वीपचा भूतकाळ आहे बाळांनो. तर तो आनंदाने रडू लागला. द ऑडियन्स, जे प्रेक्षक होते, इन्क्लुडिंग द एम्परर, त्यात कोण कोण होतं, सम्राटसुद्धा होता, राजासुद्धा होता. वॉच दिस टेंडर साईट इन ग्रेट वंडर, अगदी आश्चर्याने, अगदी अचंबित होऊन राजासकट सर्व प्रेक्षक हे दृश्य पाहू लागले. पीपल बिगॅन टू चिअर अँड्रोक्लस अँड आस्क फॉर हिज रिलीज, आणि लोकांनी काय सुरुवात केली, परत जल्लोष करायला सुरुवात केलं की अँड्रोक्लसला काय करा, मुक्त करा, रिलीज करा, म्हणजे अँड्रोक्लसची तुम्ही सुटका करा, असा जल्लोष करायला सुरुवात केली. द एम्परर आस्क अँड्रोक्लस टू एक्सप्लेन द लायन स्ट्रेंज बिहेवियर. मग आता त्या राजाने अँड्रोक्लसला हे लायनचं जे स्ट्रेंज बिहेवियर होतं, बिहेवियर म्हणजे वागणूक आणि स्ट्रेंज म्हणजे विचित्र, अशी विचित्र असं वागणूक. आता कोणताही सिंह पाहिला तर तो काय करणार आहे, हिंस्र पशु पाहिला तर तो त्या मानवाला खाण्यासाठी पळणार आहे, धावणार आहे, त्याच्यावर हल्ला करणार आहे. पण या सिंहाने तसं केलं नाही. तर त्याचंही बिहेवियर पाहून राजाने अँड्रोक्लसला विचारलं, त्याचं एक्सप्लेनेशन, त्याचं स्पष्टीकरण विचारलं. वेन ही हर्ड द होल स्टोरी द एम्परर वॉज ऑल्सो मूव्ड बाय द ग्रॅटिट्यूड अँड फ्रेंडशिप बिटवीन मॅन अँड बीस्ट. तर ही सगळी स्टोरी ऐकल्यानंतर द एम्परर वॉज ऑल्सो मूड. तर मूड बाय मीन्स हॅव स्ट्रॉंग फिलिंग्ज, अगदी भारावून जाणे. तर हा राजासुद्धा, तर ही फ्रेंडशिप जी होती लायन आणि म्हणजे मॅन आणि बीस्टमधली, मानव प्राणी आणि पशुमधली, त्या हिंस्र पशुमधली जी फ्रेंडशिप होती, जी कृतज्ञता होती, ती पाहून हा राजा भारावून गेला. ही ऑर्डर दॅट अँड्रोक्लस शुड बी सेट फ्री, आणि काय ऑर्डर दिली, काय आज्ञा केली राजाने, तर अँड्रोक्लसला फ्री केलं जाईल, मुक्त केलं जाईल. ही वुड नो लॉंगर बी अ स्लेव, आणि आता तो गुलाम म्हणून राहणार नाही. वेन द एम्परर आस्क अँड्रोक्लस व्हॉट अदर रिवॉर्ड he would like, Androclus replied that he did not want anything for himself, but he wanted the lion to be set free too. आणि राजाने त्याला विचारलं अँड्रोक्लसला की तुला काय रिवॉर्ड पाहिजे, काय सन्मान पाहिजे, काय बक्षीस पाहिजे, तर कोणतं बक्षीस घ्यायला तुला आवडेल. तर त्याने सांगितलं, अँड्रोक्लसने रिप्लाय दिला दॅट ही डिड नॉट वॉन्ट एनिथिंग फॉर हिमसेल्फ, स्वतःसाठी काही नको, पण मला तुम्ही एक बक्षीस म्हणून ह्या लायनला तुम्ही फ्री करा, स्वतंत्र करा, मुक्त करा. द टू फ्रेंड्स वेंट बॅक टू द फॉरेस्ट टू लिव्ह अ फ्री लाईफ. आणि अशा पद्धतीने हे दोघं मित्र, हे दोघं फ्रेंड, त्यांचं एक मुक्त आयुष्य, छान असं आयुष्य जगण्यासाठी परत जंगलात निघून गेले. इन दिस वे टुडे वी हॅव लर्न very fantastic lesson about the friendship between man and beast. Dear friends, if you like my video, please share it with your friends as well as subscribe too, and please do comment. Thank you.